तर बघा शेतकरी मित्र हो, पीक विम्याच्या शृंखलेमध्ये अजून एक पीक विम्या संदर्भातलीच आनंदाची बातमी थोड्या वेळाने आपण घेऊन येणार आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे पाहणार आहोत तर ते पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिताच्या निधीच्या मंजुरीचा जो मार्ग मोकळा झालेला आहे, तर तो केव्हाचा आहे, नुकसान केव्हाचं आहे आणि कोणते पिकं आहेत. तर व्हिडिओला जास्त उशीर न करता लगेच सुरुवात करूया मित्रांनो. तर बघा, 1 जून 2026 रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी आणि संत्रा या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. आणि सदर नुकसानीचे पंचनामे करून सुद्धा जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात सुद्धा आलेले होते. आणि त्यानंतर 27 तारखेला खऱ्या अर्थाने अमरावती आयुक्त कार्यालयाकडे सुद्धा हे प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते. मात्र अमरावती आयुक्तांकडून मंत्रालयात प्रस्ताव पाठवण्याकरिता वेळ लागत असल्याचे कळत असताना आणि अनुदान सुद्धा रखडत आहे ही माहिती झाल्याच्या नंतर संजय कुटे यांनी आयुक्त कार्यालयामध्ये संपर्क करून सदर नुकसानीचे प्रस्ताव आजच आपत्ती व्यवस्थापन कार्यालय मुंबई येथे सादर केले असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने रखडलेले संत्रा आणि केळीचे जे अनुदान आहे ते मंजूर होण्याचा मार्ग मोकळा आणि आता खऱ्याच अर्थाने लवकर निधी मंजूर होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा होताना दिसत आहे. म्हणजे जून महिन्यामध्ये जी अतिवृष्टीचा जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पावसामुळे, त्याकरिता संत्रा आणि केळी या दोन्ही पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांचे जे पंचनामे वगैरे झालेले आहेत, प्रस्ताव वगैरे पाठवलेले आहेत, ते अमरावती आयुक्त आणि आयुक्ताकडून आता मुंबई मंत्रालयामध्ये सुद्धा गेलेले आहेत. थोड्याच दिवसामध्ये निधी मंजूर होऊन याचा सर्व मार्ग मोकळा होऊन जाणार आहे. आणि हे जे ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते शेतकरी जे आहेत, या सर्व शेतकऱ्यांना यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुमच्या भागामध्ये सुद्धा पंचनामे झालेले असतील, तिथली काय स्टेटस आहे, काय परिस्थिती आहे, तुम्ही जर अधिकाऱ्याला कुणाला विचारलं त्यांना तुम्हाला काय उत्तर दिलेले आहे, तुम्हाला काय उत्तर मिळालेलं आहे, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर 100% नक्कीच हमखास या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या भागातील परिस्थिती नोंदवा, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्र राज्यातील आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्या संदर्भात, अहवालासंदर्भात काय स्टेटस आहे, काय लोकेशन आहे, पुढे पाठवलेलं आहे किंवा नाहीये, या सर्व गोष्टी कळण्याकरिता मदत होईल मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त निधी मंजूर झाल्याच्या नंतर सुद्धा वाटप वितरण होण्याची जी काही प्रक्रिया प्रोसेस असणार आहे त्यावर आपलं लक्ष लागून आहे. आपण त्यावर लक्ष ठेवल्याच्या नंतर जशी जशी माहिती संकलन करून आपण ऑलरेडी फॉलोअप घेत जाऊ, आपला पाठपुरावा थांबलेला नाहीये, त्यानुसार ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, कुठल्या योजनेची माहिती हवी असेल तर नक्कीच हमखास आपल्या चॅनलला भेट द्या, आपल्या पेजला भेट द्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, ज्याचं नाव आहे कृषक भारत कालाल NK अग्रवाल. तर बघा मित्रांनो, आशा करतो संत्रा केळी या पिकाकरिता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे होऊन अहवाल पाठवून शासन निधी मंजूर होऊन लवकरात लवकर मदत मिळणार संदर्भातली ही जी बातमी आहे, गोड अपडेट आहे, आपल्या सर्वांकरिता माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे नक्कीच लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल अशी आशा करतो. आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना सुद्धा अपडेट मिळावी याकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या परिस्थिती तिथली फॉलोअप घेतील, पाठपुरावा करतील, विचारपूस करतील आणि त्यांचा न्याय जी मदत आहे ती पदरामध्ये पाडून घेण्याचा प्रयत्न करतील शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक शेवटला म्हणजे अखेरीस सांगतो आणि त्यानंतर एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीलाच आणतो, हमखास आणतो, जसं या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेले आहे त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.